हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एक्सलन्स कॉमर्स अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटमधला प्रॉब्लेम नंबर 4. लेट स्टार्ट टू रीड अवर प्रॉब्लेम नंबर 4. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. स्टॉक दिलेला आहे आपलं ओपनिंग, परचेसेस आहेत, सॅलरी, वेजेस, कॅरेज, रॉयल्टीज, फ्रेट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, सन्ड्री डेटर्स आहेत, फर्निचर आहे, लीज होल्ड प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 years आहे. इथे आपल्याला छुपी ॲडजस्टमेंट आहे, इथं आपण टिकमार्क करून घेऊ. बॅड डेप्ट्स आहेत, डिस्काउंट अलाउड आहे, कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे. नेक्स्ट आयटम क्रेडिट साईडचे कॅपिटल अकाउंट आहे पियुष आणि अरुणचं, सन्ड्री डेटर्स आहेत, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट आहे, बँक ओडी आहे आणि सेल्स आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट वाचून घेऊया. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज कॉस्ट प्राईस 40,000 अँड मार्केट प्राईस आहे 35,000. आता हे जे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे त्या संदर्भात त्याच्याशी रिगार्डिंग एक आपली पॉलिसी आहे म्हणा किंवा एक प्रिन्सिपल आहे की क्लोजिंग स्टॉक्स कॅल्क्युलेट करताना, व्हॅल्युएट करताना नेहमी मार्केट व्हॅल्यू किंवा कॉस्ट व्हॅल्यू ह्या दोन्हीपैकी विचएव्हर इज लोअर, जी लहान असते, कमी असते, तीच नेहमी आपण कन्सिडर करतो. आता इथे आपल्याला दिलेली आहे कॉस्ट प्राईस दिलेली आहे 40,000 आणि मार्केट प्राईस आपल्याला दिलेली आहे 35,000. तर आता ही जी काही 35,000 दिली आहे, 40,000 आणि 35,000 ह्यामध्ये 35 मार्केट प्राईस आपली ही कमी आहे, त्यामुळे आपण कन्सिडर करताना ही मार्केट प्राईस करणार आहोत. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 स्टील रिसिवेबल. ही आपली ॲडजस्टमेंट आहे रिगार्डिंग इंटरेस्ट रिसिव्हच्या रिगार्डिंग. ओके. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड RDD ॲट 2.5 ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर देखील आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. ओके. डिप्रिसिएशन फर्निचर ॲट 5%. फर्निचरवर देखील आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. आणि गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ 6,000 ओनली. आता इथं आपल्याला लॉस बाय फायर ही नवीन ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटमध्ये गुड्स आपले डिस्ट्रॉयड झाल्यामुळं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दर्शवणार आहोत बाय गुड्स डिस्ट्रॉयड इन फायर 8,000 आउटरला. ओके. आपल्याला इन्शुरन्स कंपनीतर्फे क्लेम ॲडमिट झालेला आहे 6,000चा. तर हा जो 6,000 आहे आपला, तो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ इन्शुरन्स क्लेम असा दर्शविणार आहोत. 6,000 8,000 मायनस 6,000 2,000 हा जो काही आपला लॉस झालेला आहे, जो आपला क्लेम पास झालेला नाही आहे 2,000चा, तो आपण प्रॉफिट अँड लॉसवर लॉस म्हणून दर्शविणार आहोत, असं ॲज अ टू लॉस बाय फायर 2,000. ओके. लेट स्टार्ट अवर प्रॉब्लेम. ओपनिंग स्टॉक 30,800 अशा रीतीने दर्शवलेला आहे आपण. टू ओपनिंग स्टॉक 30,800. ओके. नेक्स्ट आहे आपली परचेसेस 80,000. परचेसेस 80,000. परचेसेस इनर कॉलमला 80,000, रिटर्न काही दिलेले नाही आहेत, दर्शवलेले नाही आहेत. नील करून आउटरला आपण 80,000 घेतलेले आहेत अशा रीतीने. नेक्स्ट आयटम आहे आपला सॅलरीज 5,000. सॅलरीज आपण दर्शवणार आहोत प्रॉफिट अँड लॉसवर. टू सॅलरीज 5,000 डायरेक्ट आउटरला. वेजेस आहेत आपले 7,500. दर्शवणार आहोत वेजेस 7,500 डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट आयटम आहे आपला कॅरेज. कॅरेज इनवर्ड किंवा आउटवर्ड इथं सांगितलेला नाही आहे, तरी पण आपण गृहीत धरत आहोत की हा कॅरेज आहे तो आपला मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असल्यामुळं हा आपण ट्रेडिंग अकाउंटवर दर्शवित आहोत. टू कॅरेज 3,000. नेक्स्ट आहे आपलं रॉयल्टीज. रॉयल्टी देखील मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असल्यामुळं ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटवर दाखवावं लागतं 2,500. फ्रेट देखील ट्रेडिंगशी मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असल्यामुळं ते देखील आपण दर्शवित आहोत
टू फ्रेट ट्रेडिंग अकाउंटवर 700. ओके. नेक्स्ट आपला ॲडजस्टमेंट आहे आयटम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1050. ते आपण दाखवत आहोत प्रॉफिट अँड लॉसवर. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1050. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आयटम आहे आपला सन्ड्री डेटर्स 43,000. सन्ड्री डेटर्स 43,000 आपल्याला दर्शवायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ सन्ड्री डेटर्स 43,000. त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट अशा रीतीने सांगितलेली आहे की प्रोव्हाइड RDD ॲट अ 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. आपण 2.5% 43,000वर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते आहे 1075. ही 1075 लेस करून आउटरला आपली प्राईज येईल 41,925. इतकी आपली सन्ड्री डेटर्सची नेट अमाऊंट येते. आता ही जी RDD आहे 1075 ही आपल्याला दाखवायची आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर फर्स्टली आपण ही बॅड डेब्ट्समध्ये मर्ज करून दाखवतो. आपले ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत 500. टू बॅड डेब्ट्स 500 ॲड RDD न्यू 1075. टोटल करून आपली अमाऊंट आलेली आहे 1575. इतकी आपली अमाऊंट आलेली आहे. नेक्स्ट आपली आयटम आहे फर्निचर 20,200. ही आपल्याला दर्शवायची आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ फर्निचर 20,200. त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. 5% डिप्रिसिएशन केल्यानंतर 1010 इतकी आपली अमाऊंट आलेली आहे डिप्रिसिएशनची. लेस करून अमाऊंट येईल आपली 19,190. इतकी अमाऊंट येते नेट फर्निचर. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दर्शवित आहोत टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 1010. इतकी अमाऊंट आपण दर्शवित आहोत. नेक्स्ट आपली आयटम आहे ट्रायल बॅलन्समधला लीज होल्ड प्रॉपर्टीज. हा आपण दर्शवित आहोत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लीज होल्ड प्रॉपर्टीज ह्याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही म्हणून आपण हा डायरेक्ट आउटरला घेत आहोत 25,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली इन्व्हेस्टमेंट 15,000. ह्याच्यावर देखील कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही म्हणून आपण हा बॅलन्स शीटवर असेट साईडला डायरेक्ट आउटरला घेत आहोत. इन्व्हेस्टमेंट 15,000. नेक्स्ट आपली आयटम ॲडजस्टमेंट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. इतकी आहे अमाऊंट आपली. आपण हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दर्शवित आहोत. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. ओके. नेक्स्ट आपला आयटम दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स 30,000. आता ॲडव्हर्टाइजमेंट हे जे 30,000 दिलेले आहेत 30,000 हा जो काही ॲडव्हर्टाइजमेंटची जी काही अमाऊंट दिलेली आहे ती टोटल 3 इयर्ससाठी दिलेली आहे. म्हणजे आपण 2 इयर्सची जी काही ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे ती आपण प्रिपेड केलेली आहे. मग फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त करंट इयर्सचेच आपल्याला एक्सपेन्सेस दर्शवायचे असतात किंवा इन्कम दर्शवायचा असतो. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स ही पूर्ण न दाखवता आपण फक्त ह्या करंट इयर्सचीच दर्शवणार आहोत. आणि जे काही प्रिपेड एक्सपेन्सेस आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे ते आपण दर्शवणार आहोत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. टू ॲडव्हर्टाइजमेंट इनर कॉलमला दर्शवणार आहोत 30,000 लेस प्रिपेड 20,000. हे 2 इयर्सचे आहेत. आउटरला आपली अमाऊंट आली 10,000. प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण दर्शवित आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली डिस्काउंट अलाउड. आपण हा डिस्काउंट दिलेला आहे तो आपण अशा रीतीने दर्शवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर. टू डिस्काउंट 1,800. नेक्स्ट आहे कॅश इन हँड 7,000 कॅश ॲट बँक 20,000. हे दोन्ही आपण आयटम्स दाखवणार आहोत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश इन हँड 7,000 कॅश ॲट बँक 20,000. नेक्स्ट आपली ॲडजस्टमेंट आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट आपण दर्शविणार आहोत बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ फिक्स्ड डिपॉझिट. आणि त्याच्यावर जे काही इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला इथे पहा अशा रीतीने ह्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट रुपीज
1200 स्टील रिसिवेबल. आपल्याला अजूनही हे 1200चं इंटरेस्ट मिळालेलं नाही आहे, म्हणून बाय इंटरेस्ट ऑन FD. ओल्ड अमाऊंट आहे आपली रिसिव्ड झालेली आहे 1000, त्यामध्ये रिसिवेबल 1200. ही आपली ॲडजस्टमेंट जी आहे ती असेट आहे. आउटरला आली आपली 2200. आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण अशा रीतीने ॲड करून दाखवणार आहोत. फिक्स्ड डिपॉझिट 15,000 ॲड इंटरेस्ट रिसिवेबल 1200. आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 16,200. कॅपिटल दिलं इथं पियुष आणि अरुणचं. पियुष आणि अरुणचं कॅपिटल आपण पियुष 80,000, अरुण 80,000 अशा रीतीने लायबिलिटीज साईडला दर्शवलेला आहे. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स 20,500. सन्ड्री क्रेडिटर्स 20,500. बँक OD 10,000. बँक OD 10,000. ओके. सेल्स आपण दाखवणार आहोत 1,20,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,20,000. ओके. अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्सवरचे सगळे आयटम्स पोस्ट करून झालेले आहेत. आता आपण वळूयात ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईस 40,000 आणि मार्केट प्राईस 35,000. आपलं जे प्रिन्सिपल आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशनचं की विचेवर इज लोअर कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस, विचेवर इज लोअर. इथं आपल्याला मार्केट प्राईस लोअर दिसते, त्यामुळे आपण इथं बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 घेत आहोत. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याचा नेक्स्ट इफेक्ट दाखवतो आपण. क्लोजिंग स्टॉक 35,000. ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ही आपली करून झालेली आहे. प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन अ सन्ड्री डेटर्स. हे देखील आपण पोस्ट केलेलं आहे. डिप्रिसिएशन ही देखील आपण 4 नंबरची पण ॲडजस्टमेंट केलेली आहे पोस्ट. आता 5th नंबरची ॲडजस्टमेंट पाहूयात काय आहे. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. आता ही जी आहे ॲडजस्टमेंट आपले गुड्स जे आहेत 8,000चे ते डिस्ट्रॉय झालेले आहेत. आपल्या बिझनेसमधून ते बाहेर गेलेले आहेत, म्हणून हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवत आहोत. बाय गुड्स डिस्ट्रॉयड इन फायर 8,000. आणि आता आपल्याला क्लेम पास झालेला आहे तो आहे 6,000चा. इन्शुरन्स क्लेम 6,000. हा जो आपला क्लेम आहे तो आपला रिसिवेबल आहे, रिसिव्ह झालेला आहे, म्हणून हे आपण असेट साईडला दाखवत आहोत 6,000. पण गुड्स आपले डिस्ट्रॉय झालेले आहेत 8,000 आणि क्लेम मिळालेला आहे 6,000. ₹2,000 आपला लॉस आहे, तो आपल्याला दर्शवायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ टू लॉस बाय फायर. आउटरला दर्शवणार आहोत आपण 2,000. ओके. आता नेक्स्ट अशा रीतीने आपण सर्व आयटम्सचं आपल्या पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आधी आपण आता ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड सेल्स 1,20,000, क्लोजिंग स्टॉक 35,000 आणि गुड्स डिस्ट्रॉयड बाय इन फायर 8,000. ह्याची टोटल आलेली आहे आपली 1,63,000 इतकी आलेली आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल आली आहे. ओपनिंग स्टॉक 30,800, परचेसेस 80,000, वेजेस 7,500, कॅरेज 3,000, रॉयल्टीज 2,500, फ्रेट 700. ह्याची टोटल आलेली आहे आपली 1,24,500 इतकी आलेली आहे. आता 1,63,000 मायनस 1,24,500 हे लेस केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळतो आहे ॲज अ टू ग्रॉस प्रॉफिट 38,500 इतका आहे. हा आपल्याला कॅरीड डाऊन करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 38,500. आता नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करावी लागणार आहे. 38,500 प्लस 2,200 ह्याची टोटल आलेली आहे आपली 40,700 इतकी आलेली आहे. ओके.
हे आपण दोन्ही साईडला लिहून घेऊयात. 40,700 इतकी. आता डिस्काउंट 1,800, सॅलरीज 5,000, बॅड डेट्स 1,575, depreciation on furniture 1,010, traveling expenses 3,450, advertisement 10,000, loss by fire 2,000. ह्याची टोटल आलेली आहे आपली 25,885 इतकी आपली ह्याची टोटल आलेली आहे. आता हे लेस करून आपलं ग्रॉस प्रॉफिट येतो आहे 14,815 इतका आपला ग्रॉस प्रॉफिट येतोय. नेट प्रॉफिट येतोय. हा अरुण आणि पियुष या दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला. 7,408 आणि 7,407 इतका आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि ह्याचं पोस्टिंग जे आहे ते लायबिलिटीज साईडला करणार आहोत. पियुषच्या कॅपिटलमध्ये दर्शवणार आहोत 80,000 प्लस 7,408 इतका आहे. आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे कॅपिटलची 87,408 इतकी आलेली आहे. अरुणचे देखील आपण पोस्टिंग करणार आहोत 7,407. आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 87,407 इतकी. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आपलं कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर आपल्याला आता आपली बॅलन्स शीट टॅली करायची आहे. फर्स्टली आपण लायबिलिटीज साईड कॅल्क्युलेट करूया आहेत. 87,408 प्लस 87,407 प्लस सन्ड्री क्रेडिटर्स 20,500 आणि बँक ओडी 10,000 ह्याची टोटल आलेली आहे आपली 2,05,350 इतकी टोटल आलेली आहे. सन्ड्री डेटर्स आपले 41,925, फर्निचर आहे आपलं 19,190, लीज होल्ड प्रॉपर्टी आहे आपली 25,000, इन्व्हेस्टमेंट आहे 15,000, प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट आहे आपलं जे 2 इयर्सचं होतं ते 20,000, कॅश इन हँड आहे 7,000, कॅश ॲट बँक आहे 20,000, फिक्स्ड डिपॉझिटची टोटल आलेली आहे आउटरला 16,200, इन्शुरन्स क्लेम आहे आपलं 6,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे आपला 35,000. ह्या सगळ्याची टोटल आपली आलेली आहे 2,05,315. अशा रीतीने आपला हा बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम मी एक्सप्लेन केलेला समजला असेल. तुम्हाला नक्की समजला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.